या कंडिशनमध्ये जर तुमचा कांदा असेल, म्हणजे पात एकदम वाढलेली आहे मित्रांनो, आणि जी काही मान आहे तर ती सुद्धा जाड आहे, कांदा इथं पोसायला सुरुवात झालेली आहे, तर अशा टायमाला नेमकं काय करू शकता मित्रांनो? सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ही जी काही पात वाढते तर हिला आपल्याला स्टॉप करणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, पातीतला रस आपल्याला कांदा फुगण्यासाठी मदत होण्यासाठी तिथं वापर करणं गरजेचं आहे. एक चांगल्या दर्जाचं पीजीआर फवारणीमध्ये वापरा, ज्याच्यामध्ये तुम्ही चमत्कार वापरू शकता 25 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी, किंवा शेतकरी मित्रांनो लिओसिन वापरा 5 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. याच्यासोबत शेतकरी मित्रांनो एक उत्कृष्ट चांगल्या दर्जाचं विद्राव्य खत वापरा, ज्याच्यामध्ये 0050 या विद्राव्य खताचा तुम्ही वापर करू शकता 100 ग्रॅम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. या दोन्हीही जर तुम्हाला फवारणी नसेल करायची तर एक सोपा पर्याय सांगतो. आपल्या घरी जो काही 200 लिटरचा ड्रम बॅरल असतो तर तो आपल्याला कांद्यावरतून फवारणी करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण असं बॅरल फवारणी करतो मित्रांनो, तर आपला कांदा अशा प्रकारे तिथं वाकलेलं पाहायला मिळतं, आणि पूर्णपणे जो काही मानेतला रस आहे तर तो तिथं कांद्याच्या फुगवून होण्यासाठी तिथं खाली आलेलं पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, हा पर्याय करून पहा, जबरदस्त फायदा तुमच्या कांदा पिकाच्या उत्पादन वाढीसाठी तिथं झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.